न्यूरोलॉजिकलमध्ये काय होतं, डोक्याला मार लागला, झटका बसला, अतिविचार, अतिचिंता, अतिताण, सगळे इमोशन आपले कधीतरी एकाच वेळेस अशा दिवशी बाहेर पडतात की पेशंटचा पूर्ण हातपाय लकवा मार. एक लक्षात घ्या, शरीराने आजार होतो 50%, मनाने पण आजार 50% होतो. आज लोकांना बरंच व्हायचं नाहीये. का तर मनामध्ये सारखे विचार आहेत, मी बरा नाही होणार. तुम्ही जर ॲलोपॅथी डॉक्टरांकडे कुठल्याही गेलात तर ते लोक ऑपरेशनचा सल्ला देतात. ऑपरेशन देतात म्हणजे काय करतात, तर 2 मणक्यातलं अंतर कमी झालेलं असतं आणि ते अंतर ते लोक वाढवू शकत नाही. ते लोक ती डिस्क बाहेर आलेली कट करतात. पण आपल्या केस स्टडीमध्ये आपण काय करतो, 2 मणक्यातलं अंतरच वाढवतोय, ती गाडी आज जायला जागा तयार होऊन देतो. की आपलं आयुष्य जे आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही गोष्टी जर बॅलन्समध्ये असल्या आणि ज्याला ह्या पाहिजेत त्यांनी आयुर्वेदाचा पुढाकार घेतला पाहिजे. परंतु लोकांनी रोज सकाळी कंबर अवघडते असं जर तुम्हाला 4 आठवड्यापेक्षा जास्त होत असेल रोज, तर पहिलं मॅन्युअल थेरपीला दाखवा, त्याच्यावरती योग्य उपचार करून घ्या. मी जे काम करतोय त्या पद्धतीचं काम करणारं भारतात आणि भारताच्या बाहेर कोणीच नाहीये. का त्याचं कारण मी सांगतो. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्ही जे काही प्रेम दिलंय या पॉडकास्टला आणि महाराष्ट्रातला सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट बनवलाय त्याबद्दलही मी तुमचं मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहे जो आपल्या सामान्य भाषेमध्ये आपण म्हणतो की डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप असतं. मी पण हमेशा म्हणतो, तुमच्या खात्यावरती 500 कोटी रुपये पडलेले आहेत आणि तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी दुखतंय, पेन होत आहे, तर तुम्ही आनंदी राहूच शकत नाही. कोणती गोष्ट बेस्ट असली तरी सुद्धा शरीर फिट असणं किंवा तुमच्या शरीरात कुठलाही पेन नसणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज आपण ज्या डॉक्टरांना भेटणार आहे, विराज भंडारी सर, ज्यांनी भारतीय आयुर्वेदापासून जगभरातल्या जे काही जर्मनी असेल, पोलंड असेल, भरपूर साऱ्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी 20,000पेक्षा जास्त लोकांना विना सर्जरी खूप साऱ्या आजारातून मुक्त केलेलं आहे. तर त्यांचं एज्युकेशन काय, बॅकग्राऊंड काय, त्यांनी कशा पद्धतीने 20,000पेक्षा जास्त लोकांच्या ऑपरेशन्स न करता त्यांना ठणठणीत बरं केलंय, त्यांना त्यांच्या त्रासापासून मुक्त केलंय, ती काय त्यांची मेथड आहे, पद्धत आहे, ती आज आपण इथे जाणून घेणार आहे. तुम्हाला पाठीचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास आहे, तुम्हाला कुठलाही त्रास आहे, तर तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तुमचे जे काही मित्र नातेवाईक अशा त्रासांनी ग्रस्त आहेत आणि त्यांना ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय सांगितलेला नाहीये, त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट वरदान ठरू शकतो. तर विराज सरांचं आपण स्वागत करूयात आजच्या पॉडकास्टमध्ये. विराज सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. तुमच्याबद्दल, तुमच्या एज्युकेशनबद्दल थोडक्यात माहिती द्या. माझं BMS मी भारतीय विद्यापीठमधनं केलं आणि त्याच्यानंतर MD रसशास्त्र भैषज्य कल्पना आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये मी MD केलं आणि MD करत असताना MD करण्याच्या आधी मी 10 वर्ष प्रॅक्टिस केली. 10 वर्षानंतर माझं MD केलं मी. त्या कालावधीमध्ये 2008 पासून मी मणक्याच्या विकारांवरती वेगवेगळ्या भारतीय प्राचीन पद्धती ज्या आहेत त्याच्यामध्ये मर्मचिकित्सा, हाडवैद्यांची परंपरा, आज भारतामध्ये वेगवेगळ्या हाडवैद्यांच्या परंपरा आहेत. जसं केरळमध्ये जवळजवळ 8 ते 9 प्रकारच्या हाडवैद्यांच्या परंपरा आहेत. त्यांच्याकडे दिवसाला कमीत कमी 2-1 हजार पेशंट ते बघतात. अरे बापरे, एका दिवसाला? एका दिवसाला 8 भाऊ आहेत. 8 भाऊ, साधारण एक 20,000 स्क्वेअर फूट क्लिनिक आहे आणि ते जवळजवळ मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे ती पद्धत बघितली. पण त्यांच्यामध्ये त्याचबरोबर आयुर्वेदाच्या कोट्टकल कॉलेजला मी गेलो, त्याचबरोबर वेगवेगळ्या केरळमधल्या ज्या ट्रॅडिशन आहेत आणि त्याचबरोबर मग पुण्यात आल्यानंतर मी आपल्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं, मंचर, वाघोली या भागामध्ये बऱ्याच हाडवैद्य परंपरा आहेत. जसं बारामतीमध्ये हाडवैद्य परंपरा आहे. तर ह्या सगळ्या परंपरेला जाऊन भेटून त्यांच्याकडनं बरंच ज्ञान मी स्वतः घेतलं आणि ते ज्ञान घेतल्यानंतर मला कुठंतरी जाणवायला लागलं की अरे, भारतीय परंपरेतली जी लोक ती एक्सरे बघत नाही आहेत. आलाय पेशंट, झोपवलाय, ओढलाय आणि नीट झालाय. परंतु त्या केसमध्ये बघायला गेलं तर मला समजलं की कुठेतरी कमीपणा, म्हणजे एक्सरे बिफोर आफ्टर बघितले पाहिजे. त्याचबरोबर पेशंटचं प्रोग्नोसिस, पेशंटला किती दिवसांनी फरक पडतोय, काय पडतोय, हे सगळं सायंटिफिक एव्हिडन्स बेस. कारण काय झालं, माझं MD केल्यामुळे माझ्या मेंदूमध्ये एक सायंटिफिक अप्रोच होता त्या गोष्टीकडे बघण्याचा. ओके. मग प्रत्येक गोष्ट मी सायंटिफिक कशी करता येईल किंवा एखादी गोष्ट बसवायची आहे तर त्याला सायंटिफिक कसं बसवता येईल. मग त्यासोबत माझा पहिला कोर्स ऑस्ट्रेलियाला क्रायोप्रॅक्टरचा झाला.
आणि क्रायोप्रॅक्टरचा कोर्स करून आल्यानंतर मग मी त्या कोर्सनंतर मला थोडंसं परत जाणीव झाली की अरे आपल्याला एक्सरेचं रीडिंग चांगलं आलं पाहिजे. आज भारतामध्ये गेलं तर भारतामध्ये फ्रॅक्चर सोडून एक्सरे काही बघत नाही. म्हणजे आज मग मी चायनामध्ये गेलो, शांघायमध्ये मी एक 15 दिवस थांबलो आणि 15 दिवसात तिथे एक्सरे रीडिंग जे काही मला शिकायला मिळालं त्याच्यामध्ये गॉन्स्टेड पॅरलल स्केल म्हणजे एक्सरेमध्ये बरोबर मार्किंग केलं जातं. स्पायनस प्रोसेसेस कशा आहेत, ऑब्च्युरेटर फोरामेन म्हणजे मनकी कसे तिरके झालेत, किती MM तिरके झालेत, मग बेस फाउंडेशन पेल्विस कसा आहे, वरचं स्पाईन कसं आहे, त्याचबरोबर मानेचे मणके कसे आहेत, खालचं हल्लं तर वरती कसं हलतं, वरती हल्लं तर खाली कसं हलतं, त्याचबरोबर पुढं गेलं काही पार्ट हे पुढे गेले, स्पायनस प्रोसेसेस पुढे गेल्या, ट्रान्सवर्स प्रोसेस पुढे गेल्या तर बाकीच्या स्ट्रक्चरवरती त्याचा काय परिणाम होतो हे सगळं मला तिथे शिकायला मिळालं. आणि ते तिथनं आल्यानंतर मग मी माझी प्रॅक्टिस चालू केली. प्रत्येक पेशंटचा मी एक्सरे काढायचो, सगळं ते चेक करायचो, त्यानंतर ट्रीटमेंट द्यायचो. मग पुढे मग ट्रीटमेंट करता करता की स्पाईनमध्ये जगभरात काय काय चालू आहे त्याचा मी अभ्यास चालू केला. त्याचबरोबर दुसरा मी कोर्स केला स्ट्रक्चरल इंटिग्रेशनमध्ये बॉडी रिअलाइन केली जाते ग्रॅव्हिटीला. म्हणजे पायाची बोटं, पायाचे पंजे त्याच्याशी पेल्विसचा भाग म्हणजे तुमच्या कमरेचा भाग हा बॅलन्स केला जातो. नुसते पाय बॅलन्स केले तर पेल्विस बॅलन्स होतो, खांदे बॅलन्स केले तर तुमचा कमरेचा भाग बॅलन्स होतो, डोक्याचा भाग मानेचा भाग बॅलन्स केला तर तुमच्या पेल्विसवरचा लोड कमी होतो. आज बघा आपण जर या पद्धतीने खूप वेळ बसलो कमरेवरती काही काळानंतराने लोड येतो बिकॉज ऑफ ओव्हर ग्रॅव्हिटी, आपण ओव्हर फोर्स वापरतोय. तर मी स्ट्रक्चरल इंटिग्रेशनमध्ये टोटल 12 लेवल्स आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या लेवलमध्ये ब्रेथच्या मसल्स जे आहेत त्याच्यावरती काम केलं जातं. नॅचरल ब्रेथ निर्माण करून दिला जातो पेशंटच्या बॉडीला. इच टिश्यू लेवलला, सेल लेवलला प्रत्येक स्ट्रक्चर हे रिअलाइन केलं जातं आणि रिजनरेट केलं जातं. जिथे जिथे कुठे गाठी बनलेल्या आहेत त्या गाठी सोडवल्या. हा एक मसाज सारखा प्रकारे पण मसाज नाही आहे. याच्यामध्ये रिलीज केले जातात कुठे कुठे गाठी बनलेल्या आहेत, कुठे कुठे नोड्स बनलेले आहेत. तर पेशंटच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत 12 लेवलला वेगवेगळं काम केलं जातं. एक ट्रीटमेंट त्याची 1 तास चालते. मग मी ही ट्रीटमेंट शिकायला मला साधारण 5-5.5 वर्ष लागले. हे कुठे शिकलात तुम्ही? मी दिल्लीमध्ये शिकलो. हा कोर्स ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी US होता. फ्लोरिडाचे सर शिकवायला दिल्लीमध्ये येत होते दर 3 महिन्यांनी. दर 3 महिन्यांनी आम्ही 6 दिवस असं 5 वर्षापर्यंत तो कोर्स माझा चालला आणि 10 वेळा मला दिल्लीला फ्लाईट करायला लागलं त्यासाठी. त्याचबरोबर त्याच्यानंतर पुढे मी पुण्यात येऊन ती प्रॅक्टिस चालू केली आणि त्याबरोबर पेशंटवरती ते सगळे मी प्रयोग करत करत 2006 ते आज 2025 आलं आहे. यामध्ये जवळजवळ 20,000 पेशंट माझे झाले. त्याचबरोबर मग पुढचा कोर्स जो मी केला तो म्हणजे विसरल मॅनिप्युलेशन. विसरल मॅनिप्युलेशन म्हणजे आम्ही डोक्यावरती हात ठेवतो आणि डोक्यावरती हात ठेवून पेशंटचे आत्ता पेशंटला जो मणक्याचा त्रास आहे किंवा मानेचा त्रास आहे तो एक्झॅक्ट कशामुळे होतोय. बऱ्याच वेळा काय होतं की बोन सबलेक्सेशन, बोन हल्ले, मिसअलाइन झाले त्याच्यामुळे त्रास होतो. ही प्रायमरी फॉल्ट आहे. पण काही पेशंटमध्ये प्रायमरी फॉल्ट लिव्हर मिसअलाइन झाला आहे, लिव्हरच्या तिथले लिगामेंट टाईट झाले. हे आम्ही डोक्यावरती हात ठेवून आम्हाला कळतं की हा त्रास त्यांच्या लिव्हरमुळे, हा त्रास त्यांच्या किडनीमुळे, हा त्रास त्यांच्या डिओडिनममुळे, हा त्रास त्यांच्या स्टमकमुळे, हा त्रास त्यांच्या स्प्लीनमुळे. हे सगळं आम्ही डोक्यावरती हात ठेवून ठरवतो की नक्की त्रास हा ऑर्गनमुळे, नक्की त्रास हा मानेचे मणकेपासून कमरेपर्यंतचे मणके कुठेतरी हल्ल्यामुळे का हा त्रास मेंदूमधलं फ्लुइड कुठेतरी मिसअलाइन झालं आहे. त्याला न्यूरोलॉजिकल केस स्टडीज. न्यूरोलॉजिकलमध्ये काय होतं, डोक्याला मार लागला, झटका बसला, अतिविचार, अतिचिंता, अतिताण, सगळे इमोशन आपले कधीतरी एकाच वेळेस अशा दिवशी बाहेर पडतात की पेशंटचा पूर्ण हातपाय लकवा मारतो. हो. आणि ह्या केसेस खूप बघायला मिळतात समाजामध्ये. बिकॉज आज काय झालेलं आहे, प्रत्येक माणूस हा विचाराची त्याची जर बघितलं, आत्ताच तुम्ही बघितलं, आता सोलापूरच्या एका डॉक्टरनी आत्महत्या केली. तर काय होतं, विचार जे आहेत ते कुठं थांबवायचे आहेत आणि त्या विचाराला कोपअप करता आलं पाहिजे. ते विचार ज्यावेळेस कोपअप नाही करता येत तर कुठले तरी ऑर्गन माणसाचे मिसअलाइन होतात, इमोशन सगळे स्टोरेज होतात ऑर्गनमध्ये. काय झालंय, विचारांची निर्मितीला स्थगिती झाली पाहिजे. आज लोकांचे विचार कशी करता येईल विचारांच्या निर्मितीला स्थगिती? विचार निर्मिती स्थगितीसाठी तुम्हाला स्वतःला शांत बसून फक्त डोळे झाकून रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 10 मिनिटं फक्त जरी बसलो आपण डोळे बंद करून, आणि जेव्हा विचार येतात तेव्हा तुम्ही सजग व्हायचं आहे की हे विचार येतात ते त्याला प्रतिक्रिया नाही द्यायची आहे.
बर. आज विचार येतोय माझ्या डोक्यात, आज विचार येतोय. आज बघा लोक आंघोळीला जातात तरी विचार करतात की मला आता बँकेत जायचंय, मग भाजी आणायची, म्हणजे आंघोळ राहिली बाजूला पण त्याच्या डोक्यामध्ये विचारच असतात, रिलेटेडचे विचारच नाहीत, पुढच्याच विचारात. माणूस हा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी घडलेल्या घटनांचा भूतकाळ भविष्यकाळात जीवन जगतो, वर्तमानात जीवन जगत नाहीये. त्याच्यामुळे विचारांना स्थगिती नाहीये. ती विचारांना स्थगिती आणण्यासाठी एक 10 मिनिटं तुम्ही बसले, फक्त श्वास घेतलाय, श्वास सोडलेला आहे, एक 4-5 वेळा श्वास घेऊन 0, आय एम द प्युअर सोल, मैं शुद्ध आत्मा हो, मैं शुद्ध आत्मा हो, आणि तुम्ही एक शांत बसलात की कुठलाही विचार जरी आला तरी त्याला प्रतिक्रिया नाही द्यायची. अशी जर सवय बॉडीला लागली तर हळूहळू विचार येण्याचा प्रकार तुमचा कमी 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 होत जातो आणि तुम्ही कोपअप करायला शिकता. आज कुठलीही घटना घडली तर त्याला कोपअप करत नाहीये. आज 3 प्रवृत्त्या समाजात आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक माणूस हा कोपअप करू शकतो कुठली पण गोष्ट. राजसिक माणूस हा त्याला एन्जॉयमेंट पाहिजे, आणि तामसिक माणूस याला दारू, वेश्यागमन, बाकीच्या गोष्टीमध्ये, चोऱ्या, याच्यामध्ये तो अडकलेला आहे. कारण त्याची बुद्धीच तेवढी काम करत नाही. तो चुकीचा आहे का, तर तो चुकीचा नाहीये, त्याच्या बुद्धीवरती आवरण जडलं तमाचं, आणि त्याच्यामुळे मग त्याचे विचार सगळे, इमोशन सगळे कुठेतरी अडकतात, आणि त्याच्यामुळे कुठेतरी तो मणक्याचा त्रास चालू होतो. मग हे न्यूरोमेनिंजल मॅनिप्युलेशन मध्ये आम्ही ट्रॉमा, विचारांमुळे होणारे आजार, विचारांमुळे होणारे वेगवेगळ्या सेल लेवलवरती माणसाचे कसे बदल होतात, माणूस कसा, मी बघितलं की लोकांना मी नुसतं 10-15 मिनिटं बसायला लावतो आणि 1 महिन्याभरात सूर्यनमस्कार फक्त घालायला लावलेत, आणि सूर्यनमस्कार नंतर त्याच्या वाईट सवयी सगळ्या कमी कमी होत चालल्यात. अरे, फक्त सूर्यनमस्कार आणि 10 मिनिटं बसणं, हा जर प्रयोग केला तर तुमच्या डोक्यातले विचार, तुमच्या डोक्यातले लाखो गोष्टी ह्या तुम्ही कमी कमी करू शकता. आणि हे मोठं कारण आहे आज आजाराचं. एक लक्षात घ्या, शरीराने आजार होतो 50%, मनाने पण आजार 50% होतो. आज लोकांना बरंच व्हायचं नाहीये का, तर मनामध्ये सारखे विचार आहेत, मी बरा नाही होणार, मी एवढ्या डॉक्टरांना दाखवलं, मी एवढे प्रकारचे उपचार केले. आपण तुम्ही जेवढे उपचार केले ते करत असताना त्या डॉक्टरने, जर ॲलोपॅथी डॉक्टरकडे तुम्ही गेलात त्याच्याकडे सर्जिकलच ट्रीटमेंट आहे, नॉन सर्जिकल ट्रीटमेंट नाही. मग तिथे माणूस मानसिक स्थिती ढासळते. मग मानसिक स्थिती ढासळली की मला 4 लोकांनी ऑपरेशन सांगितले, आता माझं बरंच होणार नाही. हा तिथे कुठेतरी कॉम्प्लेक्स मनामध्ये तयार होतो, आणि तो कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर माणसाचं मन प्रत्येक वेळेस हेच विचार करतं की मी बरा होणार नाही, मी बरा होणार नाही, मला 4 लोकांनी ऑपरेशन सांगितलं, आता काय करू, आता संपलं माझं, आता संपलं माझं. असं करत 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 तो आतमधल्या सगळ्या ऑर्गनला हीच सूचना देतो की आता संपलं माझं, आता संपलं माझं. मग आतमधले ऑर्गन काय काम करणार आहे, तेच संपवण्याचं काम करणार आहे. इथनं पुढे तुम्ही एक मनात पहिलं तुम्हाला ठरवा की मला बरं व्हायचंय आणि मी यातनं 100% बाहेर पडेल, हा पहिला विचार पाहिजे. मग हे करत असताना मी पुढे योगा शिकलो अयंगार गुरुजींकडे. मग योगाचं सेशन आम्ही पेशंटचे सकाळी झूमवरती 350 ते 500 लोक आठवड्यातले 3 दिवस झूमवरती योगाला असतात. त्याचबरोबर आम्ही आयुर्वेदिक औषधं पेशंटला नाडी बघून देतो. असं सगळं मिक्स कॉम्बिनेशन जे आहे ते ट्रीटमेंटमध्ये वापरलं जातं. त्याचबरोबर इस्थम नावाची एक ट्रीटमेंट आहे. त्याचबरोबर गॉन्स्टेड क्रायोप्रॅक्टरचे वेगवेगळे बेंचेस आमच्या दवाखान्यात आहेत. त्याचबरोबर डिकॉम्प्रेशन आणि FD फ्लेक्शन डिस्ट्रक्शनचे काही वेगवेगळे टेबल्स आहेत की जे दवाखान्यात पेशंटला पोटावरती झोपवलं जातं. 2 मणक्यातली पॅथॉलॉजिकल जो चेंज झाला आहे, गादी जी बाहेर पडली त्या गादीतलं अंतर. आज काय झालंय, तुम्ही जर ॲलोपॅथी डॉक्टरांकडे कुठल्याही गेलात तर ते लोक ऑपरेशनचा सल्ला देतात. ऑपरेशन देतात म्हणजे काय करतात तर 2 मणक्यातलं अंतर कमी झालेलं असतं आणि ते अंतर ते लोक वाढवू शकत नाही. ते लोक ती डिस्क बाहेर आलेली कट करतात. पण आपल्या केस स्टडीमध्ये आपण काय करतो, 2 मणक्यातलं अंतरच वाढवतोय, ती गादी आज जायला जागा तयार होऊन देते. म्हणून रिझल्ट्स आहेत. या मॅन्युअल थेरपीचे रिझल्ट असण्याचं कारण आहे 2 मणक्यातलं अंतर वाढवलं, गादी परत त्या आतमध्ये जायला जागा तयार करून देतो. आणि ॲन्युलस फायबर म्हणजे पाण्याची गादी जी आहे त्याच्यामध्ये चकती ही मध्यभागी आहे. ज्यावेळेस ते पाणी बाहेर येतं, चकती बाहेर पडते, पण ती चकती बाहेर पडल्यानंतर पाण्याच्या जवळ जर आली तर ऑटोमॅटिक ती चकती परत आत येते. जर अंतर वाढलं तर
तर हे सगळे प्रयोग आम्ही आमच्या दवाखान्यात गेली बरेच वर्ष करत आहोत आणि आत्तापर्यंत प्रत्येक पेशंटचा आम्ही एक 6-7 महिन्यांनी MRI रिपीट करतो, ती गादी कशी आत गेली हे दाखवतो. त्याच्यामुळे सायंटिफिक एव्हिडन्स ट्रीटमेंट असल्यामुळे माझ्याकडे आत्ता जगभरातनं पेशंट येतात आहे. म्हणजे दुबईतनं महिन्याला 8-10 पेशंट येतात आहे, कुवेतमधनं महिन्याला 8-10 पेशंट येतात आहे. त्याचबरोबर बॉम्बे, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, सोलापूर, मुंबई या भागात ऑल ओव्हर इंडिया म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं आत्तापर्यंत पेशंट येऊन गेले. महिन्यातनं एकच दिवस उपचार पद्धती असते आणि 3.5-4 तासाचे उपचार आपण एका दिवशी देतो. एक ट्रीटमेंट 3.5-4 तासाची चालते. परत नेक्स्ट ट्रीटमेंट साधारण 9 ते 12 महिन्यामध्ये डिस्क पूर्णही आत जाते. ओके. तुम्ही फक्त हाडा रिलेटेड, मणक्या रिलेटेडच तुमच्या जे ट्रीटमेंटचा बेनिफिट होतो का आणखीनही काही आजार आहेत त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करता? आपण मेनली डिजनरेटिव्ह स्पाईन, डिजनरेटिव्ह म्हणजे ज्यांचे मणके झिजलेत, मणक्यांना खड्डे पडलेत, ज्यांच्या मणक्यांच्या आजूबाजूला मणक्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो खूप ताठरला जातोय, कडक होतोय, सकाळी उठल्या उठल्या स्पाझम जाणवतोय, ज्याची स्लिप डिस्क आहे, हर्निया आहे, हर्निएशन झालेले, गादी ही बाहेर पडलेली आहे. त्याचबरोबर फ्रॅक्चर्स मणक्याचे होतात, त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करता येतं. सायटिका, स्लिप डिस्क, मानेचं दुखणं आहे, त्याबरोबर चक्कर आहे. बऱ्याच वेळा काही लोकांना चक्कर येते, ती चक्कर स्वतः फिरल्यासारखं वाटतं. काही लोकांना समोरची दुनिया, घरातले फॅन फिरतात, भिंती फिरतात, असं चक्कर वाटते. ती बेसिकली कॅरोटिड आर्टरी सिंड्रोम आहे. बरेच लोक त्याच्यासाठी चक्कर कमी यायच्या बरेच दिवस गोळ्या खातात, पण ती चक्कर कमी येत नाही. पण क्रायरोप्रॅक्टरचं एक सेशनमध्ये किंवा हार्डली 2 किंवा 3 सेशनमध्ये ती चक्कर पूर्णपणे थांबते. तर हे सगळं रिलेटेड टू ज्यांचे मेकॅनिक प्रॉब्लेम आहेत, की ज्यांच्या मानेमध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या मिड थोरॅसिकमध्ये बोन मिसअलाइन झालं आहे आणि त्याच्यामुळे सतत मिड थोरॅसिकचा भाग, पाठीचा मध्यभाग हा दुखतो, रिबकेज दुखतात आहे, त्यामध्ये बोन मिसअलाइन झाला आहे, त्या केसमध्ये माझं काम हे खूप चांगलं आहे. पण ज्यांच्यामध्ये संधिवात आहे, ज्याच्यामध्ये CRP वाढला आहे, ESR वाढलेला आहे, मग त्या केसेसमध्ये आपण काम नाही करत. तिथे आपण त्यांना एकतर संधिवात तज्ज्ञाचा सल्ला घ्या किंवा मग एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांची ट्रीटमेंट तुम्ही चालू ठेवा दीर्घकाळ. कारण संधिवाताचा त्रास हा काय असतो, पेशंटच्या खाण्यापिण्यातनंच होतो. पेशंट काय होतं, आजकाल लोकांचं जीवनमान जे झालेलं आहे, एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. पण आज लोक काय झाले, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दर अर्धा तासांनी 1-1 तासांनी खात असतात. मग त्याच्यामुळे आजार खूप निर्माण होतात. काय होतं की चला मित्र आलाय, त्याच्याबरोबर वडापाव खाल्ला, मग थोडा अर्धा 1 तास गेला, मावशीने चुरमुरे पाठवले, मग ती भेळ खाल्ली, मग थोड्या वेळाने परत जेवण केलं, मग जेवण केल्यानंतर परत फ्रूट खाल्ले, परत काही वेळाने काहीतरी खाल्ले. मग असं करत 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 बऱ्याच वेळा लोक 1दा, 2दा, 4दा, 5 वेळा जेवण करतात आणि त्या जेवणामुळे अन्न पचत नाही. अन्न जसंच्या तसं आतड्यात पडून राहतं आणि तो न पचलेलं अन्न, त्याला म्हणायचं तो आमवात नावाचा आजार निर्माण करतो. आमवात म्हणजे काय, सगळे सांधे दुखायला लागतात, सगळे सांधे गरम होतात, हाताचे कोपरे, मनगट, तिथे सूज येते आणि बऱ्याच वेळा मग तशा लोकांचं ते दुखणं बरं करणं खूप अवघड जातं. कारण त्यांना खाणं हे बदलायला सांगतो आम्ही, की तुम्ही 1च वेळा जेवण करा किंवा 2च वेळा जेवण करा. त्याचबरोबर पाचन करणारी औषधं त्यांना पोटात द्यावी लागतात. आयुर्वेदिक लवण भास्कर सारखं चूर्ण, हिंगवाष्टक चूर्ण हे पोटातनं दीर्घकाळ जर घेतलं त्यांनी, पचन संस्था सुधारली, पोट व्यवस्थित साफ होतंय, भूक व्यवस्थित लागते, तर तो पेशंटचा संधिवात हा बरा व्हायला लागतो. व्हेरी नाईस. आता हे जे काही तुम्ही ट्रीटमेंट आहेत, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की भारतीय आयुर्वेद असेल किंवा जुन्या काळात होणाऱ्या ट्रीटमेंट होत्या, त्याच्यात बरेचसे लोक तुम्ही हाडवैद्य बद्दल सांगितलं, तर ते सायंटिफिकली चेक करत नव्हते. तुम्ही ते सायन्स पण आणलं की बाबा तुम्ही ते एक्सरे पण काढताय, सगळंच करताय. आणि सायन्स आणि पुराण आपलं आयुर्वेद या दोन्हीचं मिश्रण करून तुम्ही एक चांगली सायंटिफिक पद्धती तयार केलेली आहे. तर या पद्धतीमध्ये लोकांना तुमच्यापर्यंत यायचं तर कसं येणार आणि काय तुम्ही सुरुवात कशी करणार ट्रीटमेंटची आणि पुढे कसं प्रोसेस असणार सगळी? आमचं डॉक्टर विराज भंडारी या नावाने गुगलला पेज आहे. त्याचबरोबर तिथे नंबर्स पण आहेत आमचे 90 670 68 153 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. अपॉइंटमेंट ही शक्यतो 15 दिवस आधी घ्यावी लागते. कारण आता ट्रीटमेंट दिवसभरात आम्ही फक्त 8च पेशंट चेक करतो नवीन.
आणि ज्यांच्या ट्रीटमेंट चालू आहेत त्यांची कमीत कमी 3.5-4 तास एका पेशंटला लागतात. त्याच्यामुळे दिवसा सकाळी 9 वाजता आम्ही 8 पेशंट घेतो आणि संध्याकाळी 1:30 वाजता 8 पेशंट, असे 16च लोकांच्या ट्रीटमेंट दिवसभरात होतात. बरं. आणि महिन्यातनं एकच दिवस पेशंटला यावं लागतं. तर ज्यांना अशा प्रकारचा त्रास आहे किंवा ज्यांना स्लिप डिस्क आहे, सायटिका आहे, त्यांनी माझे यूट्यूबला चॅनल आहे डॉक्टर विराज भंडारी स्पाईन क्लिनिक, इंस्टाग्रामला पेज आहे, चेक करा. तिथे बरेच लोकांचे रिव्ह्यूज, बरेच एक्सरेज मी टाकले आहेत, बऱ्याच टेक्निक्स टाकल्या आहेत. कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, कसं चालायचं आहे, हा एक मोठा रोल आहे. आज काय झालं आहे, जसं आत्ता आपण बोललो आहार महत्त्वाचा आहे, तसं तुम्ही कसे उठताय, तुम्ही कसे बसताय याला पण खूप महत्त्व आहे. एकदा एका जागेवरती तुम्ही बसला, 45 मिनिटं बसा, 45 मिनिटानंतर कंपल्सरी उठायचं आहे. 45 मिनिटापेक्षा जास्त एका जागेवरती बसायचं नाही आहे. त्यानंतर तुम्ही 1 तास उभे आहात तर 10 मिनिटं कंपल्सरी बसा. त्याचबरोबर तुम्ही एखादं तुम्हाला पर्वती चढायची आहे, तुम्हाला गिरनारला जायचं आहे, तर तुम्ही त्याची प्री तयारी करा. तुम्ही डायरेक्ट गेलात गिरनारला आणि चढायला केलं, मग आल्यानंतर बऱ्याच लोकांना स्लिप डिस्कचा त्रास होतो. घरात बऱ्याच वेळा लोक दिवाळी दसरा आवरायला काढतात आणि त्यावेळेस काहीतरी उचलाउचली करतात चुकीच्या पद्धतीने, टॉर्क आणि फोर्स चुकतो. ही जी स्पाईनचा आजार आहे तो मॅक्झिमम लोकांमध्ये ट्रॉमामुळे होतो. ट्रॉमा म्हणजे काय, झटका बसणं. सिलेंडर उचलायला गेलो त्रास झाला, शेतातलं काम करायला गेलो त्रास झाला, बऱ्याच वेळा कपडे शिवायला बसलोय पण पटकन काहीतरी कपड्याचा बंडल उचलायला गेलो त्रास झाला, मशीनवरती काम करतोय कोणीतरी मागे आवाज दिला जोरात आणि मागे बघायला गेलो झटका बसला, त्रास झाला. तर गादी बाहेर येण्याचं जे कारण आहे तो झटका कुठेतरी बसणं, कुठेतरी टॉर्क आणि फोर्स एक्स्ट्रा वापरणं, त्यामुळे ती गादी बाहेर पडते. ओके. बऱ्याच वेळा तुम्ही पडलाय, ऍक्सिडेंट झालाय तरच गादी बाहेर येईल का, तर हे पहिलं डोक्यातनं काढून टाका. 1 सेकंदाचा झटका ही गादी बाहेर काढतो. ओके. पण ज्या लोकांना ऑपरेशन सांगितलं आता ते ऑपरेशन करणारे 4-2 दिवसात, ती लोक तुमच्याकडे आली तरी सुद्धा पूर्णपणे बरे होऊ शकतात? ज्यांच्यामध्ये रिट्रोलिस्थेसिस आहे, रिट्रोलिस्थेसिस म्हणजे ज्यांच्या MRIच्या रिपोर्टमध्ये डिस्क हर्निएशन आहे, डिस्क पोट्रुजन आहे, डिस्क बल्ज आहे, अशा लोकांचे ऑपरेशन 100% वाचू शकतात असं आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे. आणि ज्यांच्यामध्ये अँट्रोलिस्थेसिस आहे, अँट्रोलिस्थेसिस ग्रेड 1-2 म्हणजे मणका तुटून पुढे गेलाय, फॅसेट तुटलेला आहे आणि पुढे गेला, फर्स्ट आणि सेकंड स्टेजला आहे, तिथे ऑपरेशन वाचतं. पण ग्रेड 4ला आहे, मणका तुटून पुढे गेला, ग्रेड 4ला आहे, अनस्टेबल आहे. अनस्टेबल म्हणजे पेशंट खाली वाकला की तो मणका पुढे जातोय. बर. ज्यावेळेस पेशंट त्याच्यासाठी स्टँडिंग एक्सरे घेतला जातो आणि फ्लेक्शन म्हणजे पुढे वाकून आणि मागे बॅकवर्ड बेंडिंग करून एक्सरे घेतला जातो, त्याच्यामध्ये दिसतं की तो एक्सरे अनस्टेबल आहे. बर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं. ज्याच्यामध्ये ट्युमर्स आहेत, कॅन्सरसारख्या गाठी झाल्या आहेत स्पायनल कॉर्डमध्ये, तिथे तुम्हाला ऑपरेशनच करावं लागतं. बेसिकली ज्यांची गादी बाहेर आहे, स्लिप डिस्क आहे, सायटिक आहे, तिथे ऑपरेशन 100 नाही %1 वाचत आहे. जसं तुम्ही सांगितलं की बरेचसे म्हणजे दुखत नाहीये पण आपलं उठण्याची पद्धत असेल, चालण्याची पद्धत असेल, बसण्याची पद्धत असेल किंवा इनबॅलन्सिंग टू द ग्रॅव्हिटी, जर मला काही त्रास नाहीये पण तरी सुद्धा माझं कुठेतरी स्पाईनला इकडे तिकडे प्रॉब्लेम असू शकतो, तर अशी लोक पण तुम्हाला संपर्क करू शकतात का? येस. एक लक्षात घ्या, त्यांनी सगळ्यात पहिलं आहे की तुम्ही कसं उठताय, तुम्ही कसं बसताय, तुम्ही कसं झोपताय, याचा थोडंसं विवेक, थोडीशी जागृती तुम्ही तुमची जर ठेवली तर तुम्हाला कळणार की आपण काय करतोय. बऱ्याच वेळा लोकांना कसं उठायचं हे माहीतच नसतं, कसं बसायचं हे पण माहीत नसतं. एक लक्षात घ्या, ही शिकवण आहे. इट इज म्हणजे मी US ला होतो, US मध्ये चालायचं कसं हा कोर्स आहे डॉक्टरांनी पेशंटसाठी ठेवलेला. बरं. हाऊ टू वॉक विथ द फ्री ग्रॅव्हिटी, म्हणजे तुम्हाला चालताना, माझा यूट्यूबला पण व्हिडिओ आहे हाऊ टू वॉक फ्री ग्रॅव्हिटी, सगळ्यांनी हा पॉडकास्ट झाल्यानंतर बघा तुम्ही. पहिला टाच, मधला भाग, मग पायाची बोटं, या पद्धतीने जर तुम्ही चाललात तर तुम्हाला कमीत कमी तुमच्या मणक्यावरती, तुमच्या पाठीवरती, तुमच्या मानेवरती ताण येणार आहे. टाचेचा भाग, मधला भाग आणि पुढचा भाग, हा टेकवताना पहिली टाच टेकवायची, मग मधला भाग टेकवायचा, मग पुढचा भाग टेकवल्यानंतर पुढच्या पायाची टाच पुढे टेकवायची. चालताना नेहमी समोर बघून चालायचं, खाली बघून चालायचं नाही. बऱ्याच लोकांना खाली बघून चालायची सवय असते. त्याचबरोबर म्हणजे मी सलाईन होऊन जातो आपण नेचरशी, त्याच्यामुळे त्रास होतात. येस. त्याचबरोबर बसताना नेहमी तुम्ही आणि उठताना नेहमी मान खाली घेतली, छातीचा भाग खाली घेतला आणि मग उठा. आणि बसताना पण मान खाली घ्या, छातीचा भाग खाली घ्या आणि मग बसा. असं जर केलं तर नक्कीच मणक्यावरचं प्रेशर कमी होतं.
हे कसं उठायचंय, पोश्चर प्रोग्राम याला म्हणतो आम्ही. तो पोश्चर प्रोग्रामचे बरेच व्हिडिओ आमच्या युट्यूबवरती आहेत. डाएट कसा असावा, स्पाईनमध्ये डिंकाचे लाडू कसे बनवायचे, एरंडाच्या बियाची खीर कशी घ्यायची, याचेही व्हिडिओज आहेत. लोकांनी बघावे आणि ते एक लक्षात घ्या, पौष्टिक आहार चालू करा. तुमच्या जीवनात जेवढा तुम्ही पौष्टिक आहार घेताल आणि विचार कमी करताल तर आजारांची निर्मिती ही कमी होणार आहे. विचार आणि आहार ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत जर आपल्याला स्वस्थपूर्ण जीवन जगायचं तर. आणि झोप सर, आणि झोप त्याच्याबरोबर. काय होतं की माणसं आज 2 तास लोक झोपणारी पण मंडळी आहेत. 3 तास लोक झोपतात. दिवस कामाचं प्रेशर असतं, झोपले तरी त्यांना झोप व्यवस्थित लागत नाही. आज लोक माझ्याकडे येतात, काही लोक रडतात, सर झोप आली पाहिजे, काहीतरी द्या औषध. अक्षरशः परेशान असतात, म्हणजे रडतात लोक की आम्हाला झोप आली पाहिजे. झोप नाही झाली तुमची तर सगळं अंग दुखणार आहे, कणकणी येणार आहे, बऱ्याच वेळा डोळे चुरचुरणार आहेत, मग जुलाब होतात, मग उलट्या होतात, मग कुठेतरी पित्ताचा त्रास मागे लागतो, मग तो पित्त वाढून बीपीचा त्रास चालू होतो, बीपी नाही कंट्रोलमध्ये येत तोपर्यंत शुगर मागे लागते. ही सगळी साखळी आहे. त्याच्यामुळे आहार, योग्य झोप, 8 तास 7.5 तास, पण झोपताना डोक्यामध्ये विचार नकोत. नाही तर झोप लागलेली असते पण डोक्यात कंटिन्युअस विचार असतात. मग त्या लोकांनी, ज्यांना असं होतंय, त्यांनी काम करा, झोपल्यानंतर फक्त श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. पायांच्या बोटांकडे श्वास सोडा, मग घुट्यांकडे श्वास सोडा, मग गुडघ्याकडे श्वास सोडा, मग मांडीकडे श्वास सोडा, कमरेकडे श्वास सोडा. असं पूर्ण डोक्यापर्यंत श्वास सोडत 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 वरती यायचं आहे. मग दीर्घ श्वसन करायचं आहे. विचारांना पूर्ण स्थगिती, विचार आले तरी त्याला प्रतिक्रिया नाही. आणि असं एक 10 मिनिटाचं जर श्वसन केलं आणि मग झोप घेतली, ती झोप एकदम शांत लागते. विचारांना पूर्ण काढून टाकलेलं आहे. बरोबर. शून्य विचार अवस्थेमध्ये तुम्ही झोपलात, मग डोक्यामध्ये विचार येत नाही. पण तुम्ही विचार घेऊन झोपताय, मग असंख्य विचार धावत असतात डोक्यामध्ये सतत. मग एक झाला की सकाळी आली, उठलं तरी त्याची झोप पूर्ण झालेली नसते. का तर डोक्यामध्ये रात्रभर विचार असतात. बरोबर. आणि अशी लोक माझ्याकडे बरीच येतात. मग आम्ही त्यांना हा सल्ला देतो की तुम्ही योग निद्रा करून झोपा. विचार बंद होतील. विचार बंद केले की मग ऑटोमॅटिक तुमचे आजार बंद होणार आहेत. झोप चांगली झाली आहे त्याच्यामुळे धातू चांगले होणार शरीरात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे चांगलं तयार झालंय तर तुम्ही आजारी नाही पडणार. हेच जर तयार होत नाहीये, तुम्ही वारंवार आजारी पडणार, कारण तुमची ॲटो इम्युन सिस्टीम खराब होणार आहे. बरोबर. आणि ॲटो इम्युन सिस्टीम चांगली होण्यासाठी मग रसायन औषधं खाणं, च्यवनप्राश सारखं औषध तुम्ही 30-40 ग्रॅम अनुष्यपोटी घ्या. तुम्हाला एखादं च्यवनप्राश नाही जमत आहे, तुम्ही एखादं अश्वगंधाची पावडर घ्या, कवचबीची पावडर घ्या, विदारी कंद घ्या, ब्राह्मी चूर्ण घ्या, जटामांसी चूर्ण घ्या. ही रसायन औषध आहे. आवळा, नुसता आवळा जरी रोज 2 आवळे खाल्ले तर आपल्या शरीरातली ॲटो इम्युन सिस्टीम सुधारते आणि त्यांनी 80% आजार हे कमी होतात. फक्त 2 आवळे खाल्ल्याने 80% आजार बरे होतात. एक लक्षात घ्या, हे कलियुग आहे. हे कलियुग आहे. कलियुगाचं वर्णन तुम्ही गुरुचरित्र 2रा अध्याय, त्यामध्ये ब्रह्मदेव बसलेले होते. कली खाली येत होता, पृथ्वीवरती चालला होता. ब्रह्मदेव विचारला, अरे कुठे चालला तू असा? मग तो म्हणला, मी चाललो पृथ्वीवरती. मग ब्रह्मदेव म्हणतात, अरे तुझ्या एका हातामध्ये जीव आहे आणि एका हातामध्ये लिंग आहे, हे कुठे घेऊन चालला? अहो, हे कलियुगात ह्याच्या दोघांवरतीच लोकांचा ताबा राहणार नाहीये. आणि तुम्ही बघा, या कलियुगामध्ये या 2 गोष्टीवरती ताबा नसल्यामुळे असंख्य प्रकारचे आजार निर्माण होतात. राईट. मग लोकांचं जे आहे, आज खाण्यावरती कंट्रोल नाहीये, बोलण्यावरती कंट्रोल नाहीये, लिंगावरती कंट्रोल नाहीये. लोक बरेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि बाकीच्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत चालल्या. त्याच्यामुळे डिप्रेशनमधनं परत वेगवेगळे आजार, सिझोफ्रेनियासारखे आजार निर्माण होतात. राईट. मग एक लक्षात घ्या, सम्यक योग पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, बॅलन्सिंग लाईफ पाहिजे. की आपलं आयुष्य जे आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही गोष्टी जर बॅलन्समध्ये असल्या आणि ज्याला ह्या पाहिजेत त्यांनी आयुर्वेदाचा पुढाकार घेतला पाहिजे. कारण आयुर्वेदशास्त्र पथ्याबद्दल सांगतं की तुम्हाला काय खायचंय, काय खायचं नाहीये, कुठल्या आजारात काय खायचंय. त्याचबरोबर तुमचे धातू समान पाहिजे, त्यासाठी रसायन औषधं कुठली घ्यायची हे फक्त आयुर्वेदशास्त्र सांगू शकतं. आज तुम्ही ॲलोपॅथी डॉक्टरांकडे गेला तर माहीतच नसतं की जुलाब होतात तर जुलाबात काय खायचंय, कुठल्या प्रकारचा आहार करायचा हे त्या सायन्समध्ये सांगितलेलंच नाहीये. पण मला एक सांगा की हे जे काही तुम्ही डॉक्टर विराज भंडारी नावाच्या ज्या टेक्निक्स बनवल्यात त्या विशेष काय आहेत इतरांपेक्षा? बेसिकली
मी जे काम करतोय त्या पद्धतीचं काम करणारं भारतात आणि भारताच्या बाहेर कोणच नाहीये. का त्याचं कारण मी सांगतो. जसं सूर्य आहे की तसं माझ्या ट्रीटमेंट फक्त पायोनियर आहे मी यामध्ये. का पायोनियर आहे तर क्रायोप्रॅक्टर लोक अमेरिकेमध्ये आयुष्यभर क्रायोप्रॅक्टरच करतात. फेशियल मॅनिप्युलेशन करणारी लोक आयुष्यभर फेशियल मॅनिप्युलेशन करतात. आज आपण काय केलंय एकाच छताखाली बोन सेटिंग पण करतोय. मेंदूचा जो प्रॉब्लेम आहे न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन ब्रेनशी रिलेटेड क्रेनिओसॅक्रल फ्लुइड जे मिसअलाइन झालंय त्याला परत रिअलाइन करण्याचं काम करतोय आणि आजही माझे कोर्सेस पुढचे चालू आहेत. मग त्याचबरोबर व्हिसरल मॅनिप्युलेशन आपण करतोय की जिथे गरज आहे व्हिसरल मॅनिप्युलेशनची, जिथे गरज आहे इस्टम इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन, क्रायोप्रॅक्टर, आयुर्वेदिक औषधं. आज काय झालंय की फिजिओथेरपी हा फक्त फिजिओथेरपी करतोय, क्रायोप्रॅक्टर करतोय, पण बेसिकली बऱ्याच वेळा रूट कॉज जो आहे हे माझं सगळ्या प्रकारचे माझे 30-40 कोर्सेस झाल्यामुळे रूट कॉज जवळ मी पटकन पोहोचतोय आणि सगळं एकत्रित वापरल्यामुळे 9 महिन्यात डिस्क आज जाऊन 3 ते 5,500 लोकांचा डाटा आता आहे की बिफोर आफ्टर एक्सरे आणि बिफोर आफ्टर MRI. बापरे. म्हणजे हे सगळी गोष्ट जी आहे ती मी आजपर्यंत खूप गोष्टी करत गेलो, शिकत गेलो. एक लक्षात घ्या, आज BMS करतात लोक किंवा MD करतात. MD नंतर कुणी शिकायला परत बाहेर जात नाही. बरोबर. एका लेवल नंतर माझं शिक्षण झालं. पण आज आम्ही MD केल्यानंतर ही आज गेले प्रत्येक वर्षात माझे कमीत कमी 5 ते 6 कोर्सेस चालतात आणि मी आजही शिकायला जातोय. त्याच्यामुळे शिकायला गेल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं टेक्निक आणि वेगळ्या प्रकारची पद्धती मला विकसित करता आली आणि त्या पद्धतीचा फायदा आज असंख्य लोकांना झालेला आहे. इन्स्टंट तुम्ही रोग काय आहेत ते शोधता येते तुम्हाला. इन्स्टंट त्याच्यावरती काय एक्झॅक्टली ट्रीटमेंट केली पाहिजे, आजूबाजूच्या ट्रीटमेंट आणि योग्य उपचार ही माझी सगळ्यात मोठी एव्हिडन्स बेस जी आहे ती की अचूक निदान आहे. निदान जर परफेक्ट नसेल, तुमच्याकडे मी किती भारी तलवार दिली पण तुम्हाला चालवताच नाही आली तर उपयोगच नाहीये आणि कुठे चालवायची हे समजलं नाही तर नाही. निदान हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग ट्रीटमेंट तुमचं निदानच चुकीचं आहे, ट्रीटमेंट तुम्ही वेगळीकडेच करताय तर बरं होणारच नाहीये. तर मला लोकांना पण हेच म्हणायचंय, हे खूप महत्वाचं आहे की जो माणूस शिकत राहतो ना तो माणूस काहीतरी नवीन इनोव्हेशन करू शकतो. सरांचं मला हे खूप आवडलं की सरांनी फक्त MD केलं आणि ते थांबले नाहीत, ते पुढे वेगवेगळे कोर्सेस करत राहिले, वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहिलेले आहेत आणि ते पुढे शिकतायत सुद्धा. त्याच्यामुळं जर तुमच्या शरीरात पेन आहे, त्रास होतोय आणि मग जो निदानच प्रॉपर नाही करू शकणार तो निवारण काही नीट करणार. तर मला नक्की वाटतं की सरांच्या या अनुभवाचा किंवा जे डॉक्टर विराज भंडारी टेक्निक्स ज्या डेव्हलप केल्या आहेत सरांनी त्याचा नक्कीच प्रत्येक पेशंटनी उपयोग घेतलाच पाहिजे. दुसरं सरांचं मला हे पण आवडलं की सरांचं म्हणणं हे नाही की तुम्ही आजारी पडल्यानंतर ट्रीटमेंट करा. त्यांनी हे पण आपल्याला सांगितलंय की जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर त्यांचा जो YouTube चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता आणि त्यांनी चालण्याच्या पद्धती असतील किंवा कशा पद्धतीने अलाईन असलं पाहिजे ग्रॅव्हिटी बरोबर आपलं शरीर याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. किंवा त्यांनी 3 गोष्टी आता सांगितल्या की तुम्ही झोप चांगली घेतली पाहिजे, आहार चांगला ठेवला पाहिजे आणि विचार तुमचे नियंत्रित असले पाहिजे. त्यासाठी त्यांनी तुम्हाला रात्री झोपताना योग निद्रेचा उपाय सांगितलेला आहे किंवा तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे 10 मिनिटं सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. या जर गोष्टी केल्या तर मला वाटतं तुम्ही आजारी पण पडणार नाहीत. सो प्लीज त्यांचा जो YouTube चॅनल आहे तिकडे तुम्ही नक्की त्यांना फॉलो करा जेणेकरून तुम्हाला जे काही आजार येणार आहेत त्याला पण तुम्ही प्रतिबंध घालू शकता. सो विराज सर, आता तुम्ही काय नवीन शिकताय? मी आता व्हिसरल मॅनिप्युलेशनची 4थी लेवल शिकतोय आणि न्यूरोमेनिंजियलची 2री लेवल, ज्याच्यामध्ये ब्रेन मॅनिप्युलेशन. आजपर्यंत आम्ही बोन ऍडजस्ट करतोय, व्हिसरल ऑर्गन ऍडजस्ट करतोय, तर ऑर्गन मधले डीप गोष्टी मी शिकतोय. त्याचबरोबर इमोशनचा काय संबंध आहे ऑर्गनचा आणि एखादा विचार. म्हणजे तुम्हीच बघा, आता घरी आपल्या पाहुणे आले आणि बरेच पाहुणे जेवायला आलेत, असं त्या स्त्रीला जर सांगितलं की तुला 30 लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे, त्याचे खांदे लगेच अवघडून जातात. म्हणजे ते विचारांमुळे होतं. त्याचबरोबर मी काही लोकांना बघितलंय की ज्यांना टार्गेट दिलेले खूप, तुला हे संपवायचंच आहे ऑफिसमध्ये, पण त्याची काबिलियत नाहीये. त्याची काबिलियत 10 कामं करायची आणि तुम्ही त्याला 25 कामं दिलेली आहेत, त्याचे खांदे रोज संध्याकाळी अवघडतात, खांदे स्टीफ होतात, कडक होतात. त्याचबरोबर
जे लोक बँकर्स आहेत, जे लोक कॅल्क्युलेशन करतात, त्यांचा डिओडिनम नावाचा ऑर्गन मिसअलाइन होतो. म्हणजे मी ह्या गोष्टी आता शिकतोय आणि त्या गोष्टींचा उपयोग पेशंटवरती खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे त्याच दिवशी सेम डे जर डिओडिनम रिलीज केला, तिथले लिगामेंट रिलीज केले, त्याचे विचार कमी व्हायला लागतात आणि त्याला समजायला लागतं की अरे आपण हे चुकीच्या विचारांमुळे हे होत आलेलं आहे. ओके, म्हणजे हा एक प्रकार आम्ही आता शिकतोय. त्याचबरोबर प्रत्येक ऑर्गनला हात न लावता कुठला ऑर्गन मिसअलाइन झालाय या गोष्टी मी आता शिकायला चालू केलेल्या आहेत. त्या गोष्टींमध्ये खूप चांगला फरक मला पेशंटमध्ये बघायला मिळतो. त्याचबरोबर योगासनांचा वेगवेगळा वापर, प्रोबचा वेगवेगळा वापर पेशंटमध्ये आम्ही करतोय आणि ते सगळं गोष्टी आता जे शिकलोय ते सगळं इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये वापरायचं चाललंय. त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोकांना कुणाला कशाची गरज आहे, त्यामुळे कस्टमाइज निदान आणि कस्टमाइज ट्रीटमेंट. राईट. अतिशय महत्वाची गोष्ट आहे की असं म्हणतात की युअर माइंड अँड बॉडी इज वन सिस्टम. तुमचं जे डोकं विचार करतंय ते तुमचं बॉडी रिॲक्ट करत आहे. तर ह्या विचारांमुळे खूप सारे आजार होत आहेत आणि याच्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही योग निद्रेचा वापर सांगितला की अजून कसं या विचारांपासून अलिप्त राहता येईल किंवा कोणकोणत्या गोष्टी टाळता येऊ शकतात ज्याच्यामुळे विचार कमी होऊ शकतील. एक लक्षात घ्या, तुमचा आहार हा पण एक कारण आहे विचारांचं. आज तुम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवण करताय किंवा तुम्ही सारखं हॉटेलमध्ये जेवताय आणि तो हॉटेलचा वेटरमध्ये जर सतत त्याच्या डोक्यामध्ये मैथुनाचे विचार आहेत तर तुमच्या डोक्यामध्ये तिथनं जेवण करून आल्यानंतर मैथुनाचे विचार चालू होतात. बापरे. आज आपण अन्न हे परब्रह्म म्हणतो. अन्न शिजवताना जी स्त्री कुठल्या पद्धतीने अन्न शिजवती, ती प्रेम भाव आहे, ज्ञान भाव आहे, चारित्र्य दर्शन तिच्यामध्ये आहे, ज्ञान तिच्यामध्ये आहे आणि ती आनंदाने अन्न शिजवते. ते अन्न आपल्या पोटात गेल्यानंतर विचारांची निर्मिती चांगली होणार आहे. पण आपण रोज बाहेरचं जेवण करतोय आणि बाहेरचं खात असताना जो माणूस तिथला बनवतोय, हॉटेलचा वेटर म्हणा किंवा हॉटेलचा बनवणारा कुक म्हणा किंवा इतर लोक जी काही बनवतात त्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावरती होणार आहे. बापरे. म्हणजे जो अन्न बनवतो त्याच्या डोक्यात चालणारे विचार त्या अन्नामध्ये जातात म्हणायचं, तिथून आपल्याला विचार येतात. एक लक्षात घ्या, एव्हरी एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ती एनर्जीच आहे ना, ती ऊर्जाच आहे. ती ऊर्जा त्याच्या डोक्यातली त्याच्या अन्नामध्ये बनवताना त्याच्यात जाते. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीचा भाव काय आहे आणि त्या भावाचा परिणाम आपल्या मनावरती शरीरावरती होणार आहे. बरोबर. तुम्ही कुठली पण गोष्ट करताय, आज तुम्ही इथे बसलाय पण तुमचा भाव काय, भाव, विचार, वाणी, क्रिया इफेक्टिंग. बरं, दिनचर्या काय असली पाहिजे सामान्य माणसाची? ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्टिते. ब्राह्मे म्हणजे काय, तर सकाळी 5:30-6 वाजता उठायचं कंपल्सरी. तुम्ही उठल्यास मोशनला लागली आहे, मलाचा वेग निवारण करून घ्या लगेच. मलाचा वेग तुमचा निवारण झाला आहे त्याच्यानंतर तुम्ही कंपल्सरी सूर्यनमस्कार करणं किंवा माझे यूट्यूब चॅनलला मंडे, वेनसडे, फ्रायडे योगाचा प्रोग्राम आहे, तो योगा तुम्ही तिथे बघून करा. त्याचबरोबर योगा झाला त्यानंतर दंतमंजनने दात घासणे. दंतमंजनने दात घासताना तुमची प्रत्येक हात जो आहे, बोट जे आहे, प्रत्येक हिरड्यांवरनं खालची बाजू, आतमधली बाजू, वरच्या हिरड्या, खालच्या आतमधल्या हिरड्या, तालूला जर तुम्ही हात फिरवलाय तर तुमचे मानेचे आजूबाजूचे मसल रिलीज होतात. बर, हा खूप चांगला परिणाम दंतमंजन. त्याचबरोबर डोळ्यामध्ये आठवड्यातनं एकदा साजूक तूप सोडणं, कारण आपण स्क्रीनचा वापर वाढलाय, मोबाईलचा वापर वाढलेला आहे. त्या हे झालं तुमचं. त्याचबरोबर गुळण्या करणं, कवल आणि गंडूश. कवल म्हणजे काय, तोंडात पाणी धरून ठेवलंय, 1 ते 2 मिनिटं पकडून ठेवायचं आहे, जेणेकरून तोंडाच्या, मानेच्या आजूबाजूचे मसल, छातीच्या आजूबाजूचे मसल रिलीज होतात. त्यानंतर 100 वेळा तोंड हलवणं आणि मग थुंकणं. हा कवल गंडूचा प्रकार सकाळचा आलेला आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही सकाळी 9:30-10 वाजता जेवण करा. त्यानंतर तुम्ही कामाला गेलात, घर घेऊन कामाला नका जाऊ. कामाला गेलात कामाच्या तिथे कामच करा. घरी आलात ऑफिसलाच ठेवा. बऱ्याच वेळा लोकांचे विचार मग काय होतं, गुंतागुंतीचे विचार चालू होतात. मग तुम्ही रात्रीचं जेवण करताय, जेवताना जेवणाचेच विचार असू द्या, जेवताना TV नको, मोबाईल नको, पूर्ण खाली जमिनीवरती बसून मांडी घालून जेवण करा आनंदाने, प्रेमाने. त्याच्यानंतर रात्रीची झोप तुमची चांगली पाहिजे. परत ही सगळी सायकल आहे. तुम्ही का करता, वाय आय एम ऑन द अर्थ, हा विचार ज्याने त्यांनी स्वतःला विचारायचा. माझं वय काय, माझं मन कशात गुंतलंय आणि मी जो विचार करतोय तो माझ्या वयाशी आहे की नाही.
माझ्या वयाला अनुरूप आहे की नाही, हा विचार आपण केला तर आपण चुकीच्या मार्गाला लागणार नाही. आज काय झालंय, माणसाच्या ओठात एक आहे, छातीत एक आहे, हृदयात एक आहे. तुमच्या हृदयात जी गोष्ट आहे ती मुखातनं बाहेर पडली पाहिजे आणि मुखात जी गोष्ट आहे ती हृदयात गेली पाहिजे. पण आज अडचण काय होतीये, जे मनात आहे बाह्य मन वेगळा विचार करते, अंतर्मन वेगळा विचार करते आणि त्याच्यामुळे आजाराची वाटते. भाव, विचार, वाणी, क्रिया एक असली पाहिजे. बरोबर. असंच थोडक्यात इन शॉर्ट. नाडी शिकताना सगळ्यात पहिलं वाक्य आम्हाला शिकवलं, विचारांची निर्मितीला स्थगिती करणं. मी ज्यांच्याकडे नाडी शिकलो ते अवलिया होते. अवलिया म्हणजे तुमच्या मागच्या 3 जन्मापर्यंत ते सांगू शकत होते. बापरे. आणि तुम्ही काय केलंय हे डायरेक्ट सांगायचे की तू इतक्या वर्षी हा उद्योग केला त्याच्यामुळे हा त्रास. वा. इंडियन अशोक भट म्हणून होते, अशोक श्रीपाद भट. आणि श्रीपाद भट हे सगळ्यात मोठे ज्योतिषाचार्य आपल्या मुंबईतली सगळ्यात म्हणजे फार नेहरू पासून सगळे लोक त्यांच्याकडे पत्रिका बघायला यायचे. आणि अशोक भटांकडे शरद पवार, बाळासाहेब ठाकरे हे पेशंट म्हणून यायचे. आता ते एक्सपायर होऊन 10 वर्ष झाले. बट त्यांनी पहिलं वाक्य शिकवलं नाडी शिकवताना की विचारांना स्थगिती. विचार निर्मितीला स्थगिती जोपर्यंत करू शकत नाही तोपर्यंत तुमची नाडी परीक्षा चांगली होऊ शकत नाही. हे सायटिका नावाच्या आजाराबद्दल ऐकलं, हे सायटिका काय असतं नक्की? सायटिका म्हणजे एक लक्षात घ्या, सायटिक नर्व जी आहे ती पिंच होते पाठीच्या कमरेपासून ते मागणं मांडीकडनं ते पायाच्या बोटांपर्यंत पेशंटला दुखतं. काही लोकांना दुखतं, काही लोकांना मुंग्या येतात, काही लोकांना पाय बधीर होतो, काही लोकांना पाय जड वाटतो. अकॉर्डिंग टू पेशंटची डिस्क किती प्रमाणात बाहेर पडली. सायटिकामध्ये 4 स्टेप आहेत. पहिल्या स्टेजमध्ये पेशंटची कंबर पूर्ण लॉक होते. पहिल्या स्टेजमध्ये कंबर पेशंटची पूर्ण लॉक होते. सेकंड स्टेजमध्ये पेशंटला रोज सकाळी उठल्यानंतर सायटिकामध्ये कंबर अवघडल्यासारखं वाटतं, रोज स्पाझम येतो, कडक होते. ग्रेड 3 मध्ये पेशंटला मुंग्या यायला लागतात. ग्रेड 4 मध्ये पेशंटला पूर्ण पाय बधीर होतो. ग्रेड 5 मध्ये सायटिकामध्ये पेशंटची चप्पल निष्ठून जाते. पायात चप्पल आहे की नाही, ग्रीप राहत नाही, चालायला लागला की चप्पल निष्ठून जाते. पाय डॉर्सिफ्लेक्स म्हणजे वरती येत नाही. त्याच्या पुढे जर पेशंटनी सायटिका अंगावरती काढला तर पेशंटचा पाय पूर्ण निकामी म्हणजे पॅरालाइज होतो. अरे बापरे. हा सायटिका फक्त कंबर दुखायला सुरुवात होते पण एंड त्याचा पाय पूर्ण पॅरालाइज होतो जर ट्रीटमेंट नाही घेतली तर. लघवी झालेली समजत नाही, संडास झालेली समजत नाही. बापरे. हा सायटिका जो आहे ग्रेड 1 पासून ग्रेड 5 पर्यंत बधीरपणाच्या आधीपर्यंत हा पटकन बरा होतो. जर बधीरपणा चालू झाला, तळपायाला आघात चालू झाली, त्या केसमध्ये बऱ्याच लोकांना मग कधी कधी ऑपरेशन करावं लागतं कारण तिथे कॅनॉलचा स्पेस हा खूप कमी झालेला असतो. परंतु लोकांनी रोज सकाळी कंबर अवघडते असं जर तुम्हाला 4 आठवड्यापेक्षा जास्त होत असेल रोज, तर पहिलं मॅन्युअल थेरपीला दाखवा, त्याच्यावरती योग्य उपचार करून घ्या. डॉक्टर साहेब, तुम्ही एवढी सगळी छान माहिती देताय, तुम्ही एखादा कोर्स वगैरे आहे का तुमचा की जो एक फिट माणसाने पण केला तर अलाइनमेंट ऑफ द नेचर किंवा ग्रॅव्हिटीला अलाइन कशी बॉडी ठेवायची, तुम्ही युट्यूबवरती तर करता, एखादा कोर्स वगैरे आहे का ज्याच्यामध्ये आहार, तुम्ही विचारांबद्दल पण म्हणताय की विचारांची डिटॅच झालं पाहिजे किंवा विचारांपासून सुटका करून घेता आली पाहिजे, याच्यावरती काही कोर्स वगैरे घेता का तुम्ही? सर मी कोर्सेस तर काही घेत नाही कारण काय होतं, मलाही थोडा शांत वेळ पाहिजे. कारण मी जर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जर धावतोय कंटिन्युअस आणि मी स्वतःला शांत ठेवू शकत नाही तर मी पुढे माझी प्रगती होऊ शकत नाही, आध्यात्मिक आणि बाकीची पण. तर बेसिकली एक लक्षात घ्या, त्यांनी स्वतः जागृत व्हा. ॲटोमॅटिक तुम्ही स्वतः शांत बसून फक्त विचार करा की मी कोण आहे, ओके, माझं वय काय आणि माझं मन कशात गुंतलंय. हा जर तुम्ही स्वतःचा विचार जर प्रामाणिकपणे केला तर तुम्ही सगळ्याची उत्तरं तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतात. आज काय झालंय, माणसाला सांगितलं तरी माणूस बदलेलच लगेच असं होत नाही. बरोबर. नाही, प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे. त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही एखादा कोर्स 3 महिन्यातून वर्षातून एखादा जर घेतला तर जे लोकांना खरोखर आजार नको आहेत किंवा जे काही विचारवाणी क्रिया एकच राहिली पाहिजे त्याच्यावरती काम जर केलं एक फोकस्ड वेनी, तर मला वाटतं बरीचशी हेल्प होऊ शकते जी लोक फिट आहेत त्यांच्यासाठी. कारण तुमचं जे काही नॉलेज आहे किंवा जे काही गोष्टी आहेत, फक्त आजारी पडल्यानंतरच लोकांनी तुमच्याकडे येण्याऐवजी जे आजारी नाही आहेत ते पण तुमच्याकडे यावेत. प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर. एक्झॅक्टली.
तर असा तुम्ही एखादा कोर्स नक्की करावा असं मला वाटतं. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून तर लोकांना हेल्प करताच, पण जर कॉन्सन्ट्रेटेड एखादा कोर्स जर केला तर मला नक्की आवडेल, किंवा माझ्यासारख्या खूप साऱ्या लोकांना आवडेल की यार नेचरशी अलाइन कसं व्हायचं आहे, किंवा विचारांपासून डिटॅच कसं व्हायचं आहे, किंवा आहार कोणत्या पद्धतीने घेतला पाहिजे, चाललं उठलं कसं पाहिजे ज्याच्यामुळे मी नेचरशी अलाइन होईल. नक्की तुम्ही याच्यावरती विचार करा आणि त्या रिलेटेड तर तुम्ही युट्यूबला टाकतच आहात माझ्या मते. तर डॉक्टर, एक मला हेल्दी लाईफ जगायचं आहे, तर तुम्ही काय सजेशन द्याल आमच्या ऑडियन्सला की कशा पद्धतीने आम्ही एक हेल्दी लाईफ जगू शकतो? तुम्ही तर खूप काही सांगितलंय, त्याच्याबद्दल थोडक्यात. सगळ्यात पहिलं, लवकर उठा, लवकर झोपा, जेवण लवकर करा. सकाळचं जेवण 9:30 वाजता, संध्याकाळचं जेवण 6 वाजता. मी पण हे करतोय गेली 13 वर्ष. मी 5:30ला उठतो, माझी रात्रीची झोप ही 9:30, 10, 10:15पर्यंत मी झोपलेला असतो. सकाळचं जेवण माझं 9 वाजता होतं, संध्याकाळचं जेवण माझं 6, 6:30 वाजता होतं. हे जर प्रामाणिकपणे तुम्ही जर केलं, आणि आयुष्यामध्ये एक लक्षात घ्या, जे काही तुम्ही मिळवताय हे तुमचं प्रारब्ध आहे. ॲक्सेप्ट करा जे मिळतंय ते. बरोबर. तुम्ही जर धावाधाव फार केली, फार विचार केला मला एवढं करायचंय तेवढं करायचंय, एक लक्षात घ्या, तुमच्या पुण्याईनी जे मिळणार आहे तेच मिळणार आहे. तुम्ही कितीही त्याला हे करा, बरोबर, तुम्ही कितीही काही केलं तर तुमच्या पुण्याईशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. त्याच्यामुळे हा एक फिक्स फोकस ठेवा आयुष्यामध्ये की मला जे मिळतं त्यात मी समाधानी राहील. आज समाधानच नाहीये लोकांकडे, त्याच्यामुळे आजार वाढत चालले. त्यामुळे लवकर उठा, लवकर झोपा, समाधानी आयुष्य जगा, आणि त्याचबरोबर आनंदी राहा. सतत माझ्या अंगात चैतन्य, हा विचार करा, आय एम द प्योर सोल, मैं शुद्ध आत्मा हूँ, मैं सच्चित आनंद हूँ, मेरे अंग में, मेरे शरीर में, मेरे कण कण में आनंद का प्रवाह है, ऐसे सोचो. तो यामुळे तुमच्या आयुष्यात आजार तर होणार नाही, पण तुमचं आयुष्य हे मोक्षाच्या पाठला तुम्ही निघून जातात. आणि मोक्ष म्हणजे अंतर्मन. आज मी तुम्हाला सांगितलं आहे सूर्यनमस्कार करायचा आहे, तुम्ही 4 वाजता ठरवलं की सूर्यनमस्कार करायचा आहे, अंतर्मन तुमचं सांगतंय की मला सूर्यनमस्कार करायचा आहे, पण तुमचा मित्र आला आणि बाह्यमन तुमचा मित्र आला आणि त्यांनी सांगितलं अरे चल पिक्चरला जाऊ, आज नवीन पिक्चर रिलीज झालेला आहे, आणि बाह्यमन तुमचं म्हणतंय की चल रे पिक्चरला जाऊ, अंतर्मन म्हणतंय सूर्यनमस्कार करू, पण तुम्ही मित्राला म्हणताय थांब मी माझे सूर्यनमस्कार करून मी पिक्चरला येतोय, तर दॅट यू गो टुवर्ड्स द मोक्ष मार्ग. ओके. बाह्य मनाचं ऐकण्यापेक्षा अंतर्मनाचं ऐका, आणि तुमचा प्रवास हा अंतराकडे घेऊन चला. जेवढं साधं सोपं सुंदर आयुष्य जगायचा प्रयत्न करा. आज आपण काय करतो, आयुष्याला फार वळणं लावतो, फार घडामोडी चुकीच्या उलट्या सुलट्या करून ठेवतो, चुकीचे विचार डोक्यात ठेवतो, चुकीचे ॲब्रेशन. मला मेरे दिल को लगी हुई चोट मैं भूल नाही सकता. आज मला 10 वर्षापूर्वी बोललेलं मी आठवून पुढचे 6 महिने त्याच्यावर विचार करतो. बरोबर. आज बघा बऱ्याच लग्नांमध्ये तिने मागच्या लग्नात असं केलं, या लग्नात त्याची फजितीच करते, असे कित्येक विचार माणसाच्या मनात अडकत राहतात. आणि त्या विचारांमुळे आज बॉस, तुम्ही म्हणा ना, तुम्ही ज्या कंपनीत काम करताय, जिथे काम करताय, माझा बॉस चांगला आहे, मी जिथे काम करतोय, आज तुमचं पोट भरवत आहे, तुम्ही त्याच्याबद्दल जर चांगले विचार केले तर तुमचं आयुष्य आनंद कर जाणार. पण तुम्ही सतत विचार करताय माझा बॉस खराब आहे, मला चांगली सॅलरी देत नाही, माझं सगळं वाईट आहे, हा विचार तुमचा सगळा आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी, सगळी नकारात्मकता आणतो. मग तुमच्या जीवनात नकारात्मकता येते आणि तुम्ही कधीच मोठे होणार नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर मोक्षपाठला जायचं असेल, जर तुम्हाला आनंदी जगायचं असेल, तुम्हाला आजारांची निर्मिती नको असेल, तर तुम्ही तुमचे आहार, तुमचे विचार आणि तुमच्या सगळ्या वेळा ह्या डिसिप्लिनमध्ये जर केल्या तर नक्कीच तुमचं सगळं आयुष्य हे आनंदमय होणार आहे. आनंदमय आयुष्य म्हणजेच निरोगी आयुष्य असं थोडक्यात, किंवा आनंदमय राहाल तर निरोगी राहाल असं म्हणता येऊ शकेल. तर मित्रांनो, डॉक्टर विराज सरांबरोबर खूप साऱ्या गप्पा मारण्यासारख्या आहेत, किंवा मारता पण येतील. सरांनी सायन्स, आयुर्वेदा किंवा आपलं जे पूर्वीचं आयुर्वेद होतं त्या सगळ्यांचा अभ्यास केलाय. वेगवेगळ्या देशातनं अभ्यास करून त्यांनी जे ट्रीटमेंट्स, स्पेशलिटी त्यांनी स्वतःची डेव्हलप केली. त्यांचं मला हे पण वाक्य फार आवडलं की ते स्वतःचे ते इनोव्हेटर आहेत, त्या ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्याच्या, तर त्या ट्रीटमेंटचा तुम्ही निश्चितपणे फायदा घेतला पाहिजे. मी असं म्हणेल की त्रासात जास्त दिवस घालवण्यापेक्षा जो माणूस अचूक निदान करू शकतो, जो माणूस शिकत राहतो, ज्या माणसाकडे आध्यात्मिक टच आहे, सायंटिफिक टच आहे, बेस फार स्ट्रॉंग आहे, अशा माणसाकडनं मला वाटतं तात्काळ निरोगी आयुष्य किंवा पेन मुक्त जीवन तात्काळ मिळू शकतं. तर नक्की तुम्ही त्यांचा यूट्यूब चॅनल पण फॉलो करा आणि नक्की व्हिजिट करा.
त्यांच्या क्लिनिकला तुमच्या कुठल्याही हाडा रिलेटेडच्या किंवा मणक्या रिलेटेडच्या समस्ये संदर्भात सरांना जर तुम्हाला भेटायचं तर खाली मी त्यांचं डिस्क्रिप्शनमध्ये नंबरही देतोय, त्यांची वेबसाईटही देतोय आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही देतो. तर नक्की जे आजारी आहेत त्यांनी संपर्क करा, जे आजारी नाहीत त्यांनी त्यांचा यूट्यूब चॅनल नक्की फॉलो करा. विराज सर, तुम्ही इथं आलात आणि एवढी सगळी इन्फॉर्मेशन आमच्या श्रोत्यांसाठी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. चेहरा माझ्याकडे बोलायचं नाही, एकच मिनिट इकडे बघा, वर खाली दिसतंय. खाली आहे सर, एका अंतरावर चेहरा माझ्याकडे. खाली शरीर हां नको सर, बघून सोडून नको सोडून नको सर. कुठे जाता तुम्ही? जावा ना, कुठं जाता? लाईन कुठं होती आपली? सर चालू बघा. काय फील होत आहे? काय फील होत आहे? चालेल ना सर, चाललं 4 चक्र मला. तुम्हाला काय वाटतं बघा? काय नको फील होतं का? हां, किडनी कमी डावी किडनी वर गेलो आणि खाली आला, थांबलाय. देर इज नो मूवमेंट. दिस इज माय राईट किडनी. वर खाली मूवमेंट जाणवते तुम्हाला? सी सोडा. जिथे विसरण नाही ऑर्गन नाही. Secondly, sickle. थोडं
वर सर. किती फार्मसी आहे. फार्मसीमध्ये सगळी औषधं आपण अकॉर्डिंग टू कस्टमाइज पेशंटला दिली जातात. व्हेरी नाईस. पेशंटला एक्झॅक्ट आपण दाखवतो की कुठला मणका त्यांचा सरकला आहे. सगळं इन डिटेल त्याला स्क्रीनवरती दिसतं. एक्झॅक्ट समजतं वर खाली कुठला मणका काय त्याला पूर्ण कॅमेऱ्यातनं आपण दाखवतो. म्हणजे सगळे ट्रीटमेंट चालतात लोकांच्या. मसाज वगैरे. एका पेशंटची ट्रीटमेंट 3.5-4 तास चालते. त्यांचा टेबल त्यांचा स्पेसिफिक प्रत्येकाला प्रायव्हसी एक पेशंट 3.5-4 तास कंपार्टमेंट लेडीज 5 पेशंट एकाच चालू होतात. ज्यांच्या मानेमध्ये कमरेमध्ये गाठी झाल्या त्या गाठी आपण डिझॉल्व करतो. एक पेटेंटेड प्रोडक्ट आहे DOSचे. त्यांनी डिझॉल्व होतात. डिझॉल्व गाठी सगळ्या डिझॉल्व होतात. नोड सगळे डिझॉल्व होतात. सगळे ऑटोमॅटिक टेबल टेबलवरती 5 ते 6 मिनिटाच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट होतात. बरं. फुल्ली ऑटोमॅटिक. आता म्हणजे फुल्ली ऑटोमॅटिक टेबल इंडियन हार्डली 1-5 रुपये. फुल ऑटोमॅटिक आहे. पूर्वीचे जे टेबल ह्युमनचं काय कामच नाही. हां ह्युमन काम. AI फीचर्स. ह्या सेमी ऑटोमॅटिक आहे. त्याला हाताने ऑपरेट करावं लागतं. 2 टेबल फुल्ली ऑटोमॅटिक. नाईस. मोठं सेटअप पण असं पण काय असतंय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. गुड. उजवीकडे वळा. रिलॅक्स रिलॅक्स. श्वास सोडा. बस. रिलॅक्स. श्वास घ्या. सोडून घ्या. रिलॅक्स. सर मोकळं सोडायचं एकदम. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. गुड गुड. कसं वाटतंय? एकदम मस्त. सोड बा. हात पोटावर घे. सोड. श्वास घ्या. श्वास घ्या नाकाने. श्वास सोडा.